आणि आता एक मोठी बातमी, लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्यासाठी 5 वर्ष वाट पाहावी लागणार आहे, असं विधान शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केलंय। लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार असा प्रश्न पत्रकारांनी विचारला, त्यावर त्यांनी उत्तर दिलं। त्याचबरोबर विधानसभेतील सगळेच 288 आमदार म्हणजे खोक्याभाई आहेत, हे वाक्य हक्कभंग होऊ शकतं अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। विधानसभेतले सर्व आमदार हे खोक्याबाहीच आहे असं विधान राज ठाकरेंनी केलं होतं, त्यावरून गोऱ्हे यांनी हे विधान केलंय। मुळामध्ये असं आहे की आम्ही काही सेन्सॉर नाही आहोत, ज्याचं त्यांनी याचं स्वतःचं भान बाळगावं हे आमचं म्हणणं आहे। स्वतःची स्वतः जबाबदारी सांभाळावी, कारण ते लोकप्रतिनिधी म्हटल्यावरती तेवढी परिपक्वता त्यांच्यात आहे असं समाजाने गृहीत धरलेलं आहे। त्याच्यात तुम्हाला वाटलं तर हक्कभंगाच्यासाठीचं पात्र होऊ शकतं ना? हक्कभंगासाठी होऊ शकतं ना, कुठे एखाद्या आमदाराला वाटलं की बाबा ते दखलपात्र आहे तर ते होऊ शकतं असं नाही। माझा प्रश्न असा आहे की 2100 रुपये मिळणार नाही। आता 5 वर्ष वाट बघायला लागेल आपल्याला त्यासाठी। आताच कसं सांगणार, हा पहिला अर्थसंकल्प आहे। आता तुम्ही काय सांगताय, एक मूल आता पहिलीत आले त्याला सांगताय की 5वीतला पाढा तू कधी म्हणणार, म्हणतील जेव्हा योग्य वेळ येईल त्याला म्हणतील।